राज्याच्या महिला बाल कल्याण विभागाकडून सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याची मुदत काल संपली आहे। एका आकडेवारीनुसार राज्यातील सुमारे 45 लाख लाडक्या बहिणींची ई-केवायसी प्रक्रिया ही प्रलंबित होती। मात्र आता मंत्री अदिती तटकरे यांनी ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीची मुदत पुन्हा महिनाभरासाठी वाढवली आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसी करता येईल। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार ही मुदतवाढ देण्यात आल्याचं अदिती तटकरे यांनी म्हटलंय। जो भी महिलाएं या लाडली बहनाएं हैं जिन्होंने ई-केवाईसी करते समय कोई गलत ऑप्शन चुना या कोई ऑप्शन चुनने का उनसे रह गया, उनके लिए 31 मार्च तक हमने वो एक्सटेंशन दी और आज वो एक्सटेंशन जो है वो हम 30 अप्रैल तक आदरणीय मुख्यमंत्री महोदय दोनों भी हमारे उप मुख्यमंत्री महोदय उनके सूचना में उनके मार्गदर्शन में दे रहे हैं। राज्यात राष्ट्रवादीच्या गोटात मोठ्या घडामोडी घडत असतानाच पक्षाच्या अध्यक्ष सुनेत्रा पवारांनी दिल्लीत धाव घेतल्याचं समजतं आहे। सुनेत्रा पवार दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेण्याची शक्यता आहे। दरम्यान त्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामाही उद्या सुपूर्द करतील अशी माहिती समजते। मोंदू खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांचा आधीच राजीनामा झालाय आणि त्यानंतर मंत्री नरहरी झिरवाळ हे देखील वादग्रस्त व्हिडिओमुळे वादाच्या केंद्रस्थानी आलेत। आणि त्यामुळे राष्ट्रवादीत फारकही आलबेल नसताना सुनेत्रा पवारांची दिल्लीवारी महत्त्वाची मानली जाते। दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत पोटनिवडणूक दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी फडणवीस सरकारने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतलाय। शिशुवर्ग ते 12वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे। दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी ही माहिती दिली आहे। कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून शिशुवर्गातील विद्यार्थ्यांना वार्षिक 1200 रुपयांपासून ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 12,000 रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळणार आहे आणि त्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मोठा आधार मिळणार आहे। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरील फूड प्लाझा आणि हॉटेल्समध्ये प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय। याबाबत राष्ट्रवादीचे अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष महात्मे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेत एक निवेदनही सादर केलंय। सर्व फूड प्लाझांवर अन्न व सेवांची नियमित तपासणी करून दर्जा सुनिश्चित करावा, दरपत्रक दर्शवणं, सीसीटीव्ही आणि ऑनलाईन तक्रार नोंदणी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात यासह इतर अनेक मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्यात। तसंच स्थानिक महिला बचत गटांना फूड प्लाझा आणि हॉटेल्ससाठी गाळे उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। जालना शहर महानगरपालिकेत काँग्रेसचे गटनेते फारुख तुंडीवाले यांच्यासह 7 नगरसेवकांना पक्षातून निलंबित करण्यात आले। गेल्या 2 मार्च रोजी जालना महानगरपालिकेत स्वीकृत सदस्यपदाची निवड पार पडली आहे। या निवडीदरम्यान काँग्रेसच्या या नगरसेवकांनी पक्षाच्या अधिकृत धोरणाच्या विरोधात जाऊन भाजपच्या उमेदवाराला उघडपणे मदत केली होती। यानंतर गटनेते फारुख तुंडीवाले यांनी भाजप उमेदवाराच्या नावाची शिफारस केल्यानं पक्षशिस्तीचा भंग झाला असं निरीक्षणही नोंदवण्यात आलंय। या संदर्भात काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी आयुक्तांना पत्र देऊन या निवडी रद्द करण्याची मागणी केली होती। मात्र त्या अगोदर पक्षश्रेष्ठींनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत या 7 सदस्यांचं निलंबन केलंय। प्रश्न पाहते ते जे भाजपच्या तिकिटावर त्यांना इलेक्शन लढलं, हरले, ते भाजपमध्ये अशा उमेदवाराचे काही आर्थिक व्यवहार करून आणि काही वरिष्ठ भाजपच्या नेत्याच्या दबावात येऊन त्यांच्याशी गठबंधन करून त्यांनी त्या भाजपच्या उमेदवाराचं नाव तिथं सूचित केलं। राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं
सिलेंडरच्या मुद्द्यावरून मंत्री मंगलप्रभात लोढांची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय। लोढांनी आता जैन मंदिरांप्रमाणे हिंदू सणांसाठी देखील गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी मनसेनं केली आहे। हनुमान जन्मोत्सव आणि समर्थ सप्ताहातील अन्नछत्रासाठी गॅस द्यावा असं पत्र मनसेचे विभाग अध्यक्ष दिनेश पुंडे यांनी लोढांना पाठवलंय। सध्या गॅस आणि इंधन तुटवड्याची समस्या सर्वत्र जाणवते। अशातच जैन मंदिरांना सिलेंडर उपलब्ध करून देण्यासाठी मंगलप्रभात लोढा यांनी मंत्री छगन भुजबळ यांना पत्र पाठवल्यानं वाद निर्माण झालाय। नवी मुंबई महानगरपालिकेत सत्ताधारी भाजपसाठी मोठा धक्का बसलाय। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय 58 वरून 60 करण्याचा प्रस्ताव महासभेत पास करून राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता। मात्र राज्य सरकारनं विरोध करून हा प्रस्ताव रद्द केलाय आणि त्यामुळे नवी मुंबई महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी आता 58 वर्षांनंतरच निवृत्त होतील। राज्य सरकारच्या निर्णयामुळे महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे। आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराणी ताराराणी जैन होत्या असा दावा केल्यावर खळबळ उडाली आहे। राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीका होत असताना जैन मुनी निलेश चंद्र यांनीही असहमती दर्शवली आहे। पद्मसागर यांनी छत्रपतींचा इतिहास वाचायला हवा असा सल्लाही त्यांनी दिलाय, तर नयन पद्मसागर यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी देखील निलेश चंद्र महाराज यांनी केली आहे। महाराणी ताराराणींबाबत जैन मुनींनी केलेल्या वक्तव्यावर हंबीरराव मोहितेंचे वंशज मोहिते विक्रमसिंह मोहिते यांनी आक्षेप घेतलाय। ताराराणी या दररोज शस्त्रपूजा करायच्या, जैन मुनींना हे मान्य आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। जैन मुनींना आपल्या वक्तव्याबाबत माफी मागायला लावू असे त्यांनी म्हटलंय। शिवाजी महाराजांचं देहावसान झाल्यानंतर संभाजी महाराजांनी छत्रपतीपद सांभाळलं आणि त्यांनी स्वतःहून राजाराम महाराजांचा विवाह ताराराणींबरोबर लावून दिला 1681 साली असा तो इतिहास आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की जैन धर्मामध्ये अहिंसाला महत्त्व आहे। ताराराणीचा देव्हारा अजूनही अस्तित्वात आहे आणि ताराराणींच्या देव्हाऱ्यामध्ये शस्त्रपूजन व्हायचं रोज। मग हे जैन धर्माला मान्य आहे का? आचार्य पद्मसागर यांचं वक्तव्य हा मराठा साम्राज्याचा अपमान असल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। उपमुख्यमंत्री शिंदेंनी निषेध का केला नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय, तर हा निरर्थक वाद पेटवण्यात आलाय। हे सगळं बोलत असताना मराठी माणूस तिथे उपस्थित होते पण ब्र शब्दही काढला नाही याचं मला वाईट वाटतंय असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय। पण तुम्ही आमचे राजे महाराजे सेनापती महाराणी यांनाही तुम्ही परस्पर जैन ठरवायला लागलात, म्हणजे तुमची ही विचारधारा आणि विकृती कोणत्या थराला गेलेली आहे? महाराणी ताराराणीला परस्पर जैन म्हणून घोषित करण्याचं हा अधिकार दिला कोणी? हा मराठी माणसाचा, महाराष्ट्राचा, मराठा साम्राज्याचा अपमान आहे। मराठा रेजिमेंट आहे, जाट रेजिमेंट आहे, राजपूत रेजिमेंट आहे, सगळ्या रेजिमेंट आहेत, पण जैन रेजिमेंट नाही। त्यामुळे यांना कुठलाही वॉरियरचा इतिहास नाही, कुठलाही लढाईचा इतिहास नाही, कुठल्याही शूर पुरुषांचा इतिहास नाही। त्यामुळे कुठली तरी नावं स्वतःकडे घुसळावी या दृष्टीने धंदे चाललेले आहेत। खरं तर हा निरर्थक वाद उगाच पेटवावा आणि दुर्दैव मला असं वाटतं की आमचे मराठी माणसं तिथे उपस्थित असताना त्यांच्या तोंडातनं ब्रसुद्धा निघाला नाही, याचं जास्ती वाईट वाटतं। साऊथ मुंबईत पादचारी सुविधांबाबत महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे। मिलिंद देवराई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून नेपियन सी रोड ते कोस्टल रोड प्रोमेनाड दरम्यान पादचारी मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। साऊथ मुंबई रेसिडेंट असोसिएशनच्या निवेदनाच्या आधारे ही मागणी करण्यात आली आहे। सध्या प्रोमेनाड पर्यंतचा जवळचा प्रवेश हा सुमारे 500 मीटर दूर असल्यानं ज्येष्ठ नागरिक, महिला आणि पर्यटकांना गैरसोय होत असल्याचं या पत्राद्वारे नमूद करण्यात आलंय आणि त्यामुळे MSRDCच्या जागेतून पादचारी मार्ग उपलब्ध करून सुलभ प्रवेश द्यावा अशी विनंती करण्यात आली आहे। नाशिकमधील भोंदू अशोक खरातला SITनं ताब्यात घेतलाय। खरात विरोधात लैंगिक शोषणाचा आणखी एक गुन्हा दाखल झालाय। दरम्यान अशोक खरातला पहिल्या गुन्ह्याप्रकरणी कोर्टात हजर करण्यात आलं आणि त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली आहे। कोर्टात केवळ 5 ते 7 मिनिटं सुनावणी पार पडली आहे। कोणताही युक्तिवाद झाला नाही। पहिल्या गुन्ह्यातील कागदपत्रे कोर्टाने तपासली आणि खरातला न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली आहे। आता खरातला दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आलाय। गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा आहे। सध्या तपास सुरू असल्यामुळे आम्ही काही भाष्य करू शकत नाही। पहिल्या पोलीस कस्टडीचे जे पूर्ण दिवस आहेत ते कंप्लीट झालेले आहेत।
खरात प्रकरणावरून राजकीय वातावरण आणखीनच तापू लागलेलं आहे. 39 लोकप्रतिनिधींनी अंधश्रद्धेला बळी पडत करंगळ्या कापल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करताना आता आपण पाहतोय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अजित नवले यांनी 6 एप्रिलला राज्यभर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. दरम्यान बीडमध्ये शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. सरकार केवळ घोषणा करतं पण प्रत्यक्ष मदतीवेळी निकष लावतं असा आरोपही नवलेंनी केला आहे. नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गातील सुधारित आखणीस मान्यता मिळालेली आहे. सुधारित आखणीचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय. शक्तीपीठ महामार्गामुळे नागपूर ते गोवा हा सद्यस्थितीतील 18 तासांचा प्रवास साधारणतः 8 तासांवर येणं अपेक्षित आहे. सुधारित प्रस्तावानुसार शक्तीपीठ महामार्ग हा वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग अशा 13 जिल्ह्यातून आणि 40 तालुक्यातून जाणार आहे. गायमुख ते खारबाव रस्त्यावर कोकण द्रुतगती रस्ता बनवण्यासाठी नागले, पाये, पायगाव, खार्डी या गावातील शेकडो एकर शेत जमीन भूसंपादित केली जाते. मात्र अत्यल्प मोबदल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आक्रोश वाढलाय. राजा हितकारी संस्था आणि शेतकऱ्यांनी 2 वेळा सर्वेक्षणास विरोध केला असून बुधवारही पोलीस बंदोबस्तात विरोध प्रदर्शन करण्यात आले. 1,21,000 रुपये मोबदला स्वीकार्य नाही किंवा प्रति गुंठा 20 लाख रुपये मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. येत्या 6 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचं आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आलंय. मत्स्य निर्यातीत महाराष्ट्रानं पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली आहे. मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली राज्यानं देशात 2रं स्थान पटकावलंय. 2024-25 मध्ये महाराष्ट्रातून 7,343 कोटी रुपयांच्या मत्स्य निर्यातीत झाली होती. गेल्या 5 वर्षात निर्यात दुप्पट झाली आहे. कोकण किनारपट्टीतील कोळंबी आणि गोठवलेल्या मासळीला अमेरिका, चीन आणि युरोपमध्ये मोठी मागणी आहे. नितेश राणे यांच्या धोरणात्मक प्रयत्नांमुळे मच्छीमारांना जागतिक बाजारपेठांशी थेट जोडण्याची संधी उपलब्ध झाली असून राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा दिलासा मिळाला आहे. सातत्यानं पार पडलेल्या निवडणुका, विविध सण, नेत्यांचे दौरे, पोलीस भरती यांच्या बंदोबस्तानं ताणलेल्या पोलिसांना परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी अनोखं एप्रिल फूल केलंय. विविध पथकातील 200 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अचानकपणे पोलीस बंदोबस्त लागला असल्याचं सांगून शहरातील अनुसया मल्टिप्लेक्स बाहेर पाठवण्यात आलं. हे सर्व पोलिसांनी नेहमीप्रमाणे काही झालं असेल असं समजून गेले आणि तिथे त्यांना धुरंधर 2 हा सिनेमा दाखवण्यात आला. आम्हाला तरी एप्रिल फुल सर्वप्रथम वाटलं सकाळी की काहीतरी कुठेतरी ॲक्शन करायची होती, पण इथे आल्यानंतर आम्हाला कळालं की लगेच आमच्यासाठी हे एप्रिल फुल आहे आणि एप्रिल फुल थोडंसं अनोख्या पद्धतीनं साजरं केलं गेलं आहे. इथे प्रत्येक ठिकाणी काहीतरी केलं जातं, मात्र आमच्या या विरंगुळा करण्यासाठी सरांनी एक अनोखी पद्धत इथे निभावली, त्याच्यामुळे मी सरांचे खूप धन्यवाद. कुणालाही आज आमच्या पोलीस दलात तरी असं माहीत नसेल की आज काय झालं होतं आणि कशासाठी बोलवले. आधी सगळ्यांना माहीत असते काहीतरी कुठेतरी झालंय, पण ही गोष्ट आज कुणालाच माहीत नव्हती की इथं आपला पिक्चर बघण्यासाठी SP साहेबांनी, ॲडिशनल साहेबांनी बोलवलेलं आहे. आणि आज जे सिक्रेट मिशन एक प्रकारे पिक्चरचं होतं आमच्यासाठी, ते खूप सरप्राईज होतं आमच्यासाठी आणि 1 एप्रिलमुळे आज सगळे सरप्राईज झाले. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पांगडी नर वाघ आणि NT3 वाघीण बेपत्ता झाल्याच्या बातमीनंतर तणाव निर्माण झाला होता. मात्र दोघेही प्रकल्पातच ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झालेत अशी माहिती क्षेत्र संचालक पियुष जगताप यांनी दिली आहे. वन्यजीव विभागातील आता दोघांच्या सुरक्षिततेचा मोठा दिलासा निर्माण झालाय. नागपुरात अश्लील व्हिडिओचा वापर करून ब्लॅकमेल करून बळजबरीनं लग्न लावून दिल्याचा प्रकार समोर आलाय. काळी जादू करत तिचा शारीरिक मानसिक छळ करण्यात आल्याचाही पीडितेनं आरोप केलाय. मुस्ताक शेख असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. पीडित तरुणी आणि मुस्ताकची जुनी ओळख असून मुस्ताकनं पीडितेवर आपल्या आत्याच्या घरी नेऊन बळजबरीनं शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि या घटनेदरम्यान त्याचा मित्र राजा शेख आणि त्याच्या एका मित्राने या कृत्याचा व्हिडिओ चित्रित केलाय आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मुस्ताकशी लग्न करण्यास भाग पडलाय. या प्रकरणात पीडितेनं नकार दिल्यावर आता पोलिसांनी छळ आणि जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. मुख्य आरोपी मुस्ताकला अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. काल जेव्हा ते पोलीस स्टेशनला आले तेव्हा तिने एक पूर्ण घटना सांगितली. त्यावरून आम्ही जो तिचा नवरा आहे मुस्ताक शकील अन्सारी, वय 21 वर्ष आहे, न्यू माडा कॉलनी कपिलनगरमध्ये, सोबत राजा शेख, बंदे नवाज नगर, राजा शेखचे 2 मित्र आहेत आणि या मुस्ताकची आई, असे एकूण 5 आरोपींविरुद्ध आम्ही कलम 64, 115(2), 85, 351(3), 3/5,
BNS सोबत कलम 3 आणि 4 अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये गुन्हा दाखल केलेला आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.